धन्यवाद फटाकडे वाजवणाऱ्याचे. तर आता साऊंडवाल्याचा थोडा आवाज वाढव. उपस्थित माझ्या माता भगिनींनो, तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं. आज या ठिकाणी बऱ्याचशा माझ्या माता भगिनीला वाटलं असेल की बाबा मकर संक्रांतीनंतर आपला हळदीकुंकाचा कार्यक्रम असतो, मामाने एवढी घाई का केली, आता अगोदरच का बोलवलंय, पुढच्या महिन्यामध्ये मकर संक्रांती आहे त्यानंतर का नाहीये, पुढच्या महिन्यामध्ये मामा मंत्री होऊन तर परत फिरायला जाणार नाहीत ना, असं काय महिलांना वाटतंय. कारण त्यांना माहिती आहे की आमदार बनवलं, 5 वर्ष दिसलेच नाही, भेटलेच नाही. काय काय तर सांगत होते की ते हिरानंदानीला राहायला गेले. चांगलं आहे, आपल्याच माणसाबद्दल आपण चांगले विचार करत असतो. परंतु 1, 2 ते 3 दिवसामध्ये, याच आठवड्यामध्ये आचारसंहिता येण्याची शक्यता आहे. आणि आचारसंहिता आल्यानंतर पक्षाच्या नावाने प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन आपला सन्मान करू शकत नाहीये. त्यांना काय पाहिजे, जरा बघ काय पाहिजे महिला. प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण घेऊन पक्षाच्या नावाने आपला सन्मान करू शकत नाही, त्या आचारसंहितेचा भंग असतो. आणि मग परत जर निवडणुकीनंतर घेतला असता, बघा आमदार झाले, दिसलेच नाही. आता तर बया ते हळदी कुंकाचं पण विसरले, कुठे गेले काय माहिती. मी बाजूवाल्याला सांगत होते की मामा आमदार झाला ना की भेटणार नाही. बाजूवाली पण आपली बिचारी बिसरी लावत लावत बोलत होती. मी खरं सांगते, तू बरोबर बोलत होतीस. आणि म्हणून आपल्या धार्मिक प्रथा आणि परंपरांचा आदर करत असताना माझ्या या संपूर्ण उपस्थित माता भगिनींचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती, माझ्या परिवारावरती आहे. आणि म्हणून या ठिकाणी कायद्याचं पालन करत आपला सन्मान करणं हे माझं आणि माझ्या कुटुंबाचं परम कर्तव्य आहे. आणि म्हणून नागपूर या ठिकाणी असताना आज तातडीने हा कार्यक्रम सुरू केला. 2 दिवसाच्या अगोदर, 1 दिवस अगोदर आपल्याकडे विनंती पत्र पाठवलं की आपण मामाच्या गावी येणे आहे, आपको मैके बुलाया है, आपके भाई ने, आपके मामा ने बुलाया है, आपको आना है. तो मेरे भैया आना है. आवत है, आवत है ना, ठीक बा. तो नहीं तो हमारे भाभी बोल दे, हमारा मामा तो बहुत बड़ा हो, अभी हमको भूल गया हो. तो प्रेशर कुकर दिया, उसमें जय श्री राम बोलता ही नहीं है. एक चाची मेरे प्रेशर कुकर घर पे लेके आई और इतना जोर से मेरे सामने पटक दिया. बोले चाची क्या गलती हो गई, क्या माफ कर दो, क्या हुआ. अरे बिटवा, ये इसमें तो जय श्री राम बोलता ही नहीं, वो नहीं बोलेगा चलेगा, तो वो हमारा मामा दिलीप मामा बोलता है नहीं, ये नहीं चाहिए मेरे को. बोले चाची ये रखो, दूसरा नया देता हूं, उसके अंदर जरूर बोलेगा कि तुम्हारा जिम्मेदारी, तुम्हारी निशानी धनुष्यबाण है, तुम्हारे उंगली से धनुष्यबाण का बटन दबा. हाँ, ऐसा वाला लेके आओ, वो तो बहुत अच्छा था. आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही माझ्या माता भगिनीच्या मनामध्ये ऐसा नहीं आना चाहिए कि मामा हमको भूल गए.
मेरे मां बहनों, जब तक जिंदा हो तब तक मेरा परिवार आपके परिवार के चरण में नतमस्तक होते हुए आपका सम्मान करते रहूंगा, आपकी सेवा करते रहूंगा। कभी जिंदगी में ये नहीं बोलूंगा कि मैं आमदार हो, मंत्री हो, बिल्कुल नहीं। अरे आमदार का है, नगरसेवक का है, दिलं कुणी? तुम्हीच दिलंय, तुमचं आहे। ज्या दिवशी तुम्ही निवडून देता, ज्या दिवशी निकाल लागतो, ज्यावेळी जाहीर केलं जातं की तुमचा दिलीप मामा एका राक्षसाला गाडून रावणाचं राज्य खतम करून 21,000च्या मतांनी निवडून आला, त्या दिवशी तुमच्या चरणावरती नतमस्तक झालेला असतो। ये किसका है, मेरा क्या है? मैं तो एक सेवक हूं। मेरी जिम्मेदारी वह है कि आपके चरण में रहते हुए आपके और आपके परिवार का आशीर्वाद लेना, आपके परिवार का सेवा करना, आपके परिवार को मान सम्मान देना, यही मेरी जिम्मेदारी है। मेरे माँ बहनों, कोई भी मेरी माँ बहनें खड़ी होकर बता दो कि मेरे परिवार ने कभी कहा कि हम आमदार के बेटे हैं, मेरे औरत ने कभी कहा कि मैं आमदार की पत्नी हूँ। चलो हिंदी को अपने यूपी में क्या बोलते हैं उसको, औरत को? महिरारू। हमार महिला को कभी अगर बोल दे कि भाई हम आमदार की पत्नी है, तो बता दो हमारे बेटुए तो कभी नहीं बोल देंगे। हमारे दोनों बच्चे, मेरे माँ बहनों, उनको सिखाया है, कभी भी अगर किसी ने पूछा, कोई मेरे माँ बहन ने पूछा, जिनका विश्वास, जिनका आशीर्वाद तुम्हारे पिताजी के सर पे है, अगर किसी ने भी पूछा कि आप किसके बेटे हैं, तो घमंड से कह देना कि रिक्शा ड्राइवर दिलीप लांडे के बेटे, हम लोग दिलीप लांडे के बेटे हैं। कभी जिंदगी में नहीं बोलना कि हम आमदार के बेटे हैं। जो बनाया है, विधायक बनाया, इन्हों लोगों ने बनाया है। आणि म्हणून हळदी कुंकवाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपला सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। हे करत असताना आपल्या सर्वांना बसायची जागा पण थोडी कमी आहे। आल्यानंतर मी येता विचारत होतो की काय झालं, किती जागा आहे बघून घ्या। आणि म्हणून हीच एक जागा आपल्या वार्ड क्रमांक 163 मध्ये आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्वांचा सन्मान करत बसू शकतो। आणि म्हणून माझ्या माता भगिनींनो, आज या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे। गेले अनेक वर्ष या विभागाच्या विकासाची जिम्मेदारी, विभागातील अडचणी सोडवण्याची जिम्मेदारी तुम्ही माझ्या परिवारावरती दिलेली आहे। या माध्यमातून हे काम करत असताना तुमच्याच मेहनतीने, तुमच्याच आशीर्वादाने जो 20 साल में नहीं हुआ था, 20 साल के बाद आप लोगों ने सनातन धर्म का भगवा ध्वज उठा के, प्रभु रामचंद्र जी का धनुष्य बाण उठा के इस चांदेली के अंदर आपके दिलीप मामा को विधायक बनाया, आप लोगों ने बनाया। और इसलिए मेरे मां बहनों, हर वक्त हर प्रोग्राम के माध्यम से मैं दिलीप लांडे आपके और आपके परिवार के चरण में नतमस्तक होते हुए आपका आशीर्वाद लेता हूं, दर्शन लेता हूं। मेरे मां बहनों, इसी सुंदर बाग के अंदर एक गधे ने कहा, अरे ये क्या विधायक बनाए, ये तो सभी का पैर पड़ता है, जब भी देखेंगे तो पैर ही पड़ता है। मेरे मां बहनों, उसको मालूम नहीं था कि ये जहां पे बैठे हैं ये मां बहन, इनके चरण में नतमस्तक होने के बाद मां दुर्गा का आशीर्वाद मिलता है, मां दुर्गा का आशीर्वाद मिलता है। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।